आता बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। चांदीच्या आयातीवर आता केंद्र सरकारकडून नियंत्रण। 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवर बंदी। तात्काळ हा निर्णय लागू, केंद्राची घोषणा। राजधानीत सीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ। तर दिल्लीमध्ये सीएनजीचे नवे दर आता 80 रुपये 9 पैसे प्रति किलोवर। तर 15 तारखेच्या सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली होती। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील पहिल्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र अंतिम टप्प्यात। तर 2 दिवसात 900 पानांचं पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याची ही शक्यता। 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती। सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याच्या केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी। तर या निर्णयानंतर सरन्यायाधीशांसह ही न्यायाधीशांची एकूण संख्या 38 वर जाणार। केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची ही माहिती। नीट पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत। विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास कसून चौकशी। मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचाही आरोप। नीट घोटाळ्याचा मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णीच्या बीडमधील टोलेजंग इमारतीचा प्लॅन समोर। तर पीव्ही कुलकर्णीनं नीट घोटाळ्यातील पैसा बांधकाम क्षेत्रामध्ये गुंतवल्याची शक्यता। स्थानिकांकडून याची चौकशीची मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणातील दुसरी मुख्य आरोपी मनीषा मांढरे हिला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाचा हा निर्णय। तर मनीषा मांढरेवर मॉडर्न महाविद्यालयाकडून शिस्तभंगाची कारवाई। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारच्या बँक पासबुकसह लॅपटॉप आणि मोबाईल कागदपत्र त्याचे जप्त। प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याचा संशयातनं सुद्धा तपास सुरू। तर शुभमच्या अटकेनंतर आता नाशिकमधील अनेक मोठे लोक सीबीआयच्या रडारवर। तर काही प्रतिष्ठित क्लास चालकांची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती। एनटीएच्या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात। नीट पेपरफुटीवरून अमित ठाकरेंची ट्विट करत एनटीएवर टीका। तर शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत शांत बसणार नाही, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। सध्या देशासह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवतोय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूया टॉप 9 घडामोडींमधून। हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक। हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपावर आंदोलन। डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। तर मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा आणि डिझेल द्या, आंदोलकांची या ठिकाणी मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। तर पेट्रोल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याची माहिती। काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। तर गुजरातमधील वाहन चालक सुद्धा नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी येत असल्याचं चित्र। नाशिकमध्ये मालेगावच्या ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंप कोरडे। तुटवड्याचा शेती मशागतीच्या कामांवरही परिणाम। फक्त शहरातीलच पेट्रोल पंपांवर डिझेल पेट्रोल उपलब्ध। परभणी शहरामध्ये अनेक पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला। पेट्रोल पंपावर सध्या पंप बंद ठेवण्याची वेळ। वाहनधारकांचेही मोठे हाल। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। तर शेतकरी डिझेल घेण्यासाठी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगा लावत असल्याचं चित्र। डिझेल उपलब्ध नसल्यामुळे रिकाम्या हाती त्यांना परतण्याची वेळ। नाशिकमध्ये पुन्हा सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहन चालकांसह रिक्षा चालकांनी सीएनजीसाठी रांगा लावल्यात। दरम्यान शहरातील अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी अनेकांचे हाल। रत्नागिरी जिल्ह्यातही तिसऱ्या दिवशी सीएनजी गॅसचा तुटवडा। पहाटेपासूनच सीएनजी मिळावा यासाठी वाहनधारकांच्या मोठ्या रांगा। ऐन पर्यटनाच्या हंगामात सीएनजीच्या तुटवड्यामुळे पर्यटकही हैराण। वाशिममध्ये पेट्रोल पंपावर हाणामारी। नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद। डिझेलच्या कॅनने एकमेकांना मारहाण केल्याचाही प्रकार। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। जालन्याच्या भोकरदनमध्ये दुचाकीला एलपीजी गॅस कनेक्शन जोडल्याचा प्रकार समोर। दरम्यान पेट्रोलच्या तुटवड्यामुळे हा देशी जुगाड केल्याची माहिती। दुचाकीच्या डिकीमध्ये 3 किलोचं एलपीजी गॅस कनेक्शन आढळलंय। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। किल्ले प्रतापगडावर एआय तंत्रज्ञानानं शिवप्रताप दिनाचा इतिहास उलगडणार। तर पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची ही माहिती। पर्यटकांसाठी विशेष प्रेक्षक गॅलरी सुद्धा उभारण्यात येणार। प्रकाशा कुंभमेळा निधीवरून भाजप आणि शिंदेच्या सेनेत आरोप प्रत्यारोप। 130 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र 3 रुपये सुद्धा आले नाही। आमदार चंद्रकांत रघुवंशींचा आरोप। तर मंजूर झालेल्या कामांचं श्रेय घेण्याचं काम रघुवंशी करतायत। हिना गावित यांची प्रतिक्रिया। बंधू मनोहर भोसलेचा मुक्काम आता जेलमध्ये। करमाळ्यातल्या फसवणूक प्रकरणामध्ये भोसलेला न्यायालयीन कोठडी। तर किडनी स्टोन बरा करण्याच्या नावाखाली 41,000चा गंडा। सोलापूर पुणे महामार्गावर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन। राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन। तर आंदोलनावेळी पोलीस अधिकारी राहुल आत्राम आणि राजू शेट्टींमध्ये खडाजंगी।
पुण्यात बापाचा मुलावर ऍसिड हल्ला तर मुलगा खर्चायला पैसे देत नसल्याच्या रागातनं ऍसिड फेकलं. कोथरूड परिसरातल्या केळेवाडी परिसरातली ही घटना. ससून रुग्णालयात सध्या तुषार कदमवर उपचार सुरू.